राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार आणि इकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे। आपण पाहतोय बऱ्याच दिवसापासून दादा कुठेतरी नाराज दिसून येत आहेत आणि अशा प्रसंगी खरंच हे दोन नेते एकत्र येणार आहेत का? दादा नाराज आहेत का? आणि दादा खरं तर कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतून दादा खरंच निघून गेले होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे की आदिवासी समुदायाला, आदिवासी पक्ष संघटनांना सोबत घेऊन आम्ही येणारी विधानसभा लढवणार आहोत आणि आम्ही एकटे लढवणार आहोत। आम्ही कोणाकडे जाणार नाही, कोणत्याच आघाडी सोबत जाणार नाही। जे आमच्याकडे येतील त्यांच्यासाठी दरवाजे खुले असणार आहेत, असं विधान एकीकडे बाळासाहेब आंबेडकर करतात, तर दुसरीकडे आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या मुलाखतीमधून देखील तसं दिसून येते की खरंच अजितदादा पवार आणि बाळासाहेब आंबेडकर हे दोन नेते एकत्र येणार आहेत का? जर हे दोन नेते एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळा बदल आपल्याला पाहायला मिळेल। वंचित बहुजन आघाडीची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं की वंचित बहुजन आघाडी ही खरं तर वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आहे, वंचित लोकांना सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी आहे आणि अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांची ही भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे आणि त्याच भूमिकेवर ते कायम असतात। महाविकास आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप प्रयत्न केले बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घेण्याचे, परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी काही अटी टाकलेल्या होत्या आणि त्या अटी मात्र कुठेही महाविकास आघाडीने मान्य केलेल्या नव्हत्या किंवा महाविकास आघाडीने बाळासाहेब आंबेडकरांच्या मागणीला जाहीरपणे कधीच पसंती दिलेली नाही किंवा जाहीरपणे कधीच मान्यता दिलेली नाही। आणि मग अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला झुलवत ठेवण्याचं जुनच राजकारण काँग्रेसनं खेळलेलं होतं आणि मग महाविकास आघाडी सोबत बाळासाहेब आंबेडकरांचा लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारची युती झालेली नसल्याचं आपल्याला दिसून आलं। परंतु आता आपण पाहतोय नुकतीच अमोल मिटकरी यांनी मुलाखत दिलेली आहे आणि अमोल मिटकरी सांगतात की मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे, कारण अमोल मिटकरी हे अजितदादा पवार यांच्या गटाचे आमदार आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे, प्रवक्ते देखील आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेब आंबेडकर आणि अजितदादा पवार या दोन नेत्यांनी एकत्र यावं। महाराष्ट्रामध्ये एक वेगळी भूमिका जर याच्यामध्ये दिसून आली तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षाला आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे। मग दादा नेमके का बाहेर पडणार आहेत? अजितदादा पवारांची कोंडी होत आहे का? किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात पवार साहेबांची काँग्रेस आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय आज अजितदादा पवार यांच्या गटाचे अनेक आमदार आणि अनेक नेते खरं तर तुतारी हाती घेत आहेत आणि ते पवार साहेबांकडे अर्थात शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जात आहेत आणि मग अशा प्रसंगी दादाची कोंडी होत आहे का? इकडं दादांना आपण पाहतोय की महायुतीतले काही पक्ष किंवा महायुतीतले काही नेते दादांना खरं तर विरोध करत आहेत का? अशा देखील चर्चा सोशल मीडियावरती आणि मीडियामध्ये आपल्याला दिसून येतात आणि अशा प्रसंगी आपण पाहतोय मंत्रिमंडळाच्या बैठकीतून दादा 10 मिनिटांमध्येच बाहेर का पडले? खरंच दादा नाराज आहेत का? मग दादा नाराज असतील तर अमोल मिटकरी यांनी केलेलं विधान किंवा यांनी केलेलं भाकीत, यांनी केलेला प्रयत्न, हे दोन नेते एकत्र येण्याचा केलेला प्रयत्न भविष्यामध्ये खरंच हे दोन नेते एकत्र येतील का असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे। परंतु अमोल मिटकरी म्हणतात मी दोन्ही नेत्यांच्या अतिशय जवळचा आहे, माझे दोन्ही नेत्यांसोबत चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि तेवढंच नाही तर अमोल मिटकरी म्हणतात की मी जिथे राहतो त्या पाठीमागेच बाळासाहेब आंबेडकरांचं घर आहे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असल्या कारणाने मी त्यांना शुभेच्छा द्यायला जात असतो, मी त्यांना भेटत असतो, त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे। ते वंचित बहुजन आघाडीचे नेते म्हणून नाही तर बाळासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत म्हणून त्यांचा मला नितांत आदर आहे, असं अमोल मिटकरी म्हणतात। आणि मग अशा प्रसंगी आपण पाहतोय की खरंच दादांच्या बाबतीत तेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते उत्तरतात की मला हे स्पष्ट करायचं आहे। ते म्हणतात की दादा कुठल्याही प्रकारची आमची कोंडी होत नाही, दादा बैठकीतून बाहेर पडले नाहीत, हे मीडियांनी किंवा एकूणच विरोधकांनी जाणीवपूर्वक रचलेलं हे खरं तर एक षडयंत्र आहे, असं खरं तर अमोल मिटकरी यांचं म्हणणं आहे। परंतु आज आपण पाहतोय मीडियामध्ये सर्वत्र, सोशल मीडिया असेल, मीडिया असेल, सर्वत्र दादा नाराज असण्याच्या आणि दादा 10 मिनिटातच तिथून बाहेर पडल्याच्या बातम्या आहेत। परंतु मंत्रिमंडळातून दादा 10 मिनिटात बाहेर पडले या बातमीला कुठे दुजोरा मिळालेला नाही किंवा या बातम्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा तिकडे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या दोन्ही नेत्यांनी दादाच्या बाबतीमध्ये खरंच ते बाहेर पडले का असं कोणतेही जाहीर विधान केलेले नाही किंवा त्यांची प्रतिक्रिया आलेली नाही।
कारण तसं काही घडलंच नाही असं अमोल मिटकरी यांचं म्हणणं आहे. जर दादा खरंच तिकडे नाराज असतील तर येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची युती होण्याची दाट शक्यता खरं तर दिसून येते. अमोल मिटकरी म्हणतात मी शेवटपर्यंत हा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून एकूणच लक्षात आपल्या येतं की महाविकास आघाडीच्या काही लोकांनी खरं तर सुपारी घेऊन दादाला बदनाम करायची सुपारी घेऊन ठरवलेलं आहे असं अमोल मिटकरी यांचं म्हणणं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये दादांच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक हा खरं तर भ्रम पैदा केला जात असतो किंवा त्यांच्या बाबतीमध्ये संशय निर्माण करतात आणि खरं तर दादांच्या बाबतीमध्ये हे जाणीवपूर्वक महाविकास आघाडी घडून आणत आहे असं देखील मत अमोल मिटकरी व्यक्त करतात. एकूणच काय तर आपल्या लक्षात येतं की दादा हे स्पष्ट वक्ते आहेत. दादांची भूमिका आपण पाहतोय. दादा कुठलाही आढावेढा न घेता किंवा कुठल्याही प्रकारची लपवाछपवी न करता दादा स्पष्ट बोलणारे नेते आहेत. अलीकडच्या काळात आपण त्यांचं राजकारण पाहतो. बऱ्याच वेळा त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न जरी विचारले त्या प्रश्नाची स्पष्ट आणि थेट उत्तर दादांनी आतापर्यंत दिलेली आहेत. त्यामुळे अजितदादा पवार यांची जी काही भूमिका आहे राजकारणात ती स्पष्ट वक्ते म्हणून आहे आणि त्या बाबतीमध्ये सर्वच राजकीय पक्षातले नेते दादांच्या या भूमिकेचं कौतुक करतात. सर्वसामान्य माणसं देखील कौतुक करतात. आणि मग अशा प्रसंगी स्पष्ट बोलणारे नेते असलेले अजितदादा पवार आणि इकडे आपण पाहतोय अतिशय कडक स्वभावाचे असलेले बाळासाहेब आंबेडकर, ह्या दोन तलवारी एका म्यानात राहणं खरं तर शक्य नाही. परंतु अमोल मिटकरी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हा प्रयत्न शेवटपर्यंत जर ठेवला तर येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजितदादा पवारांची काँग्रेस आणि बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची दाट शक्यता दिसून येते. हा प्रयत्न मी सोडणार नाही. जोपर्यंत मी माझा शेवटच्या क्षणापर्यंत मी माझा प्रयत्न सोडणार नाही असं अमोल मिटकरी म्हणतात. या दोन मोठ्या नेत्यांकडे मी तशी मागणीही केली होती, तसा प्रस्तावही ठेवला होता, परंतु दोन्ही नेत्यांकडनं कुठलाही रिस्पॉन्स आला नाही असं देखील अमोल मिटकरी म्हणतात. परंतु ते म्हणतात की मी हा प्रयत्न सोडणार नाही. या दोन नेत्यांना मी एकत्र आणणार आहे. आणि पुढे आपण पाहतोय की आज अकोट मतदारसंघातून खरं तर अकोट मतदारसंघ ही अमोल मिटकरी यांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे आणि त्या तेथील लोकांचे असं म्हणणं आहे की खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अकोट मतदारसंघातून अमोल मिटकरी यांनी निवडणूक लढवावी आणि या ठिकाणाहून खरं तर लोकांची इच्छा आहे, जनतेची इच्छा आहे. तेवढंच नाही तर या मतदारसंघातून लढण्यासाठी जनता अमोल मिटकरी यांना स्वतः पैसे गोळा करून देतो असं देखील लोकांनी दिलेला शब्द आहे. एकूणच काय तर लोकांची इच्छा, लोकांच्या मनातले आमदार म्हणून त्या मतदारसंघाचे अकोट मतदारसंघाचे आमदार म्हणून खरं तर अमोल मिटकरी यांच्याकडे त्या भागातली जनता पाहत आहे. त्यांनी त्याही प्रश्नाला उत्तर दिलंय की त्या मतदारसंघामध्ये मी उभं राहावं, मी निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा आहे. त्या संदर्भात मी पक्ष अध्यक्षांना बोलणार आहे, भेटणार आहे असं देखील ते म्हणाले. आणि जेव्हा त्यांना प्रश्न केला की तुम्ही खरंच अजूनही प्रयत्न करणार आहेत का दोन्ही नेत्याला एकत्र आणण्याचा, त्यावेळेस ते म्हणतात की मी प्रकाश आंबेडकर अर्थात बाळासाहेब आंबेडकरांचा घराच्या पाठीमागे मी राहतो, आम्ही शेजारी आहोत आणि अशा प्रसंगी मी त्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायला जातो. बऱ्याच वेळा त्या कार्यक्रमात मी सामील होतो. मोठमोठे बॅनर माझे त्या भागामध्ये लागलेले आहेत कारण बाळासाहेब आंबेडकरांचा अकोल्यामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मेळावा होतो आणि या मेळाव्याला मोठमोठे बॅनर लावण्याचं काम देखील अमोल मिटकरी यांनी केले. कारण ते बॅनर लावण्यामागचं त्यांना प्रश्न केला असता ते म्हणतात की मी बाळासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेबांची नातू म्हणून नितांत आदर करतो, वंचित बहुजन आघाडीचे नेते म्हणून नव्हे. आणि म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिन ही व्यक्तिगत बाब आहे आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देखील देत असतो, मी बॅनर लावत असतो. त्यामुळे त्याचा आणि पक्षीय राजकारणाचा काही संबंध नाही. राजकारण वेगळं आहे, समाजकारण वेगळं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून हे समाजकारण करत असताना गेले 15-16 वर्ष चळवळीमध्ये काम करत असताना मी बाळासाहेब आंबेडकरांच्या संपर्कामध्ये आहे, आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून मी खरं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणून त्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी शहरामध्ये बॅनर लावलेत असं देखील अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. एकूणच काय तर अमोल मिटकरी बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आणि अजितदादा पवार या दोन नेत्यांमध्ये एक दुवा आहेत आणि या दोन नेत्यांना एकत्र आणण्याचं काम ते सोडणार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत सोडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. येत्या काळामध्ये खरंच हे दोन नेते एकत्र येतील का आणि आल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण कसं असणार आहे हे पाहण्यासारखं असणार आहे. धन्यवाद.